रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. काळ कितीही बदलला तरी काही गोष्टी आपण परंपरेने जशा चालत आल्या आहेत तशाच करतो. किंबहुना त्या तशा नाही झाल्या तर आपल्याला आवडत नाही. म्हणजे अजूनही मुलीच लग्न होऊन मुलाच्या घरी जातात. स्वयंपाक येणं ही आजही स्त्रीसाठीच प्रायोरिटी असते. अशा कितीतरी गोष्टी. पण पुरुष जोडीदार जर समंजस असेल आणि स्त्री पुरुष समानतेवर विश्वास ठेवणारा असेल तर मात्र तो संसार खरा आधुनिक ठरतो. जसा या कथेत. सखी ही समीक्षा केनोडकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. सखी. काय ग मनू, कुठे हरवलीस? कधीपासून हाक मारतीये, लक्ष कुठे तुझं? आजी गॅलरीतल्या बंगईवर बसून विचारात हरवलेल्या मनूला हाक मारत गॅलरीत येत म्हणाली. तशी मनू भानावर आली. काय नाही ग आजी, अशीच जरा तंद्री लागली होती. बोल ना, काय म्हणत होतीस? मनूने भानावर येत आजीला विचारलं. अगं हेच की कसल्या तंद्रीत हरवलीयस? लग्न जवळ आलंय तर खुश असायला हवंस ना, मग अशी उदास कायस? मगाशी तर तो तुझा आवडता चित्रपट लागला होता टीव्हीवर तरी तुझं लक्ष नव्हतं. काही भांडण वगैरे झालंय का अविनाश सोबत? आजी तिथूनच काही अंतरावर असलेल्या आराम खुर्चीत बसत काळजीने विचारू लागली. नाही ग, तसं काही नाही आजी, मला ना वेगळंच टेन्शन येतंय ग. मनू तिथून उठून आजीच्या आराम खुर्ची शेजारी मांडी घालून बसत म्हणाली. अगं मग सांग ना, आम्ही कशासाठी आहोत वेडाबाई? आजी तिच्याकडे पाहत पाहत म्हणाली. आजी, मला खूप काळजी वाटतेय ग. लग्न जसं जसं जवळ येत आहे ना तसं दडपण जाणवतंय. म्हणजे आता सगळं बदलणार. घर, आडनाव, नवीन माणसं, नवीन जग. तिथे मला नीट मनापासून स्वीकारलं जाईल ना? ही नवीन नाती मला नीट निभावता येतील ना? मनू व्यथित होऊन आजीकडे बघत म्हणाली. साहजिकच आहे ग, प्रत्येक मुलगी या अवस्थेतून जाते. मी सुद्धा या अवस्थेतून गेली आहे. पण अगं, आमच्या वेळेपेक्षा तुमचं जगणं उलट सुखकर आणि सुलभ झालंय. संवादाची कितीतरी माध्यमं उपलब्ध आहेत तुम्हाला. बोला, जाणून घ्या एकमेकांना. हेच महत्वाचे दिवस असतात ग. एकमेकांना जाणून घेतल्याशिवाय मैत्र कसं निर्माण होईल? तू एक चांगली बायको नंतर आधी सखी असायला हवीस अविनाशची. आणि मला वाटतंय त्या दिशेने तुझी योग्य वाटचाल सुरू आहे, बरोबर ना? आजी म्हणाली. माहित नाही ग कितपत जमतंय, पण मी पूर्ण प्रयत्न करते आजी त्याला समजून घेण्याचा, त्याची चांगली मैत्रीण होण्याचा. आजी, तुला माहितीये का, मला ना आधी वाटायचं आम्हा मुलींचंच घरदार बदलतं. म्हणजे आमच्यावरच खूप ताण असतो लग्नाचा, नवीन नात्यांचा. पण अविनाश सोबत बोलताना मला जाणवलं की मुलांवर सुद्धा तितकाच ताण असतो ग. म्हणजे लग्नासोबत येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या, जी मुलगी आपली बायको म्हणून येणार आहे ती आपल्या घरी नीट ऍडजस्ट होईल का? आपल्या आईवडिलांचा आदर करेल का? म्हणजे प्रत्येक फॅमिली अशी वेगळी असते ना ग, तशीच माझी आहे. त्यांना तसं स्वीकारू शकेल का? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आई आणि बायको यांच्यामध्ये माझं सँडविच तर होणार नाही ना? शेवटचं वाक्य बोलताना इतका वेळ गंभीरपणे सांगणाऱ्या तिला आणि ऐकणाऱ्या आजीला एकत्रच हसू फुटलं. काय सांगतेस, हे सगळं तुला अविनाशने सांगितलं? आजीने हसतच विचारलं. नाही ग, तो कसला सांगतोय, मलाच जाणवलं त्याच्या बोलण्यातून. या मुलांचं ना एक मात्र फार अवघड असतं. हा, गिरे तो भी टांग उपर. म्हणजे काहीच सरळ सरळ मान्य करणार नाहीत. भीती वाटते तरी सांगणार नाही. सगळं आपणच ओळखायचं. मनू नाक मुरडत म्हणाली. अच्छा, आणि तुमचं मुलींचं फार सोपं असतं का मॅडम? तुम्ही न सांगताच तुमचा मूड बिनसलाय हे ओळखावं लागतंच ना आम्हालाही. तेवढ्यात अविनाश आत येत मिश्किलपणे म्हणाला. अरे तू कसं काय अचानक? मनू आश्चर्याने उठून उभी राहत म्हणाली. मीच बोलावलं ग त्याला. म्हटलं काय बिनसलंय की काय तुम्हा दोघांचं? असेल तर समोरासमोर बोलून मिटवून टाकता येईल. तसंही तुझे आई बाबा बाहेर खरेदीला जाणारच होते तर त्यालाही जास्त अवघडल्यासारखं होणार नाही.
आणि नाहीतरी मला सुद्धा होणाऱ्या नात जावयाशी मनोसोक्त गप्पा मारायच्या होत्या. काय रे, बरोबर केलं ना बोलवलं ते? आजी हसतच अविनाशला म्हणाली. हो आजी, मलाही जाणवलंच होतं की हिचा मूड काही बरा दिसत नाहीये 2 दिवस झाले. मी बोलणारच होतो तिला की भेटूया का वीकेंडला, पण त्याची गरजच पडली नाही. अविनाश आजीला नमस्कार करत मोकळेपणाने म्हणाला. तू बस रे, मी छान पन्ह आणते तुझ्यासाठी. केवढं ऊन आहे बाहेर, तुम्ही बसा बोलत, आजी किचनमध्ये जात म्हणाली. काय मग, कसं वाटलं सरप्राईज? आजी आज जाताच अविनाश छानसं स्माईल करत आणि भुवया उंचावत मनूकडे एकटक बघत म्हणाला. तुझ्या स्माईल सारखं. त्यावर मनूचं घायाळ करणाऱ्या आवाजात तिच्या इतकंच लोभस उत्तर तयार होतं. हाय, यही तो मैं पिघल गया. अविनाश तिचा पालटलेला नूर पाहून तिला अजून खुलवत म्हणाला. फिल्मी. मनू लाजून किचनकडे जात म्हणाली. पण जाताना अविनाशच्या चेहऱ्यावर मात्र जाता जाता हसू फुलवून गेली. मनू, बरं झालं आलीस. जा, हे पन्ह घेऊन जा अविनाशसाठी आणि त्याला विचार खायला काय बनवू. आजी मनूकडे ट्रे देत सांगत होतीच तेवढ्यात अविनाश जात आला. आजी, मला ना घरी सगळे अवी म्हणतात. तेव्हा मनालीला जसं तुम्ही मनू म्हणता तसं मलाही अवीच म्हणा ना, मला आवडेल. आता मी सुद्धा घरचाच आहे ना. अवी ट्रे मधला पन्ह्याचा ग्लास उचलत आपलेपणाने म्हणाला. बोलताना त्याचा रोख मनूकडे सुद्धा होता हे आजीच्या अनुभवी नजरेतून सुटलं नाही. मनू मात्र खाली मान घालून स्वतःशीच लाजून हसत होती. बरं बाबा, आता तू म्हणतोस तर सवय करायला हवी, आजीही हसून होकार देत म्हणाली. बरं अवी, पोहे करू का खायला, की अजून काही आवडतं तुला? मला सांग, मी ते बनवते, आजी आपुलकेने विचारू लागली. आजी, पोहे चालतील, पण तुम्हाला मी बनवले तर चालतील का? ते काय आहे ना, कुणीतरी मला चॅलेंज केलंय, असे युनिक कांदे पोहे करू शकतोस का म्हणून. अवी मनूकडे पाहत म्हणाला. काय? आमची ही मनू पण ना, हिच्या डोक्यात कुठून अशा नव्या कल्पना येतात देव जाणे. काय ग त्याला त्रास देतेस? आजी मनूकडे पाहत लटक्या रागात म्हणाली. तर त्रास काय ग आजी? आम्हा मुलींना नाही का असंच कांदे पोहे खाऊन पसंत केलं जातं? मग कधीतरी फॉर अ चेंज म्हणून नवऱ्याच्या हातचे पोहे खावेसे वाटले तर कळायला नको का नवऱ्याला बनवता येतात की नाही ते? मनू तिचं म्हणणं आजीला पटवत म्हणाली. नमुना आहेस बाई तू मनू, तुझी आई ना बरोबरच बोलते. अगं त्याला कुठे सवय असणार आणि नवीन ठिकाणी सुचणार पण नाही. राहू देत रे तू, तिचं काय मनावर घेतोस? आजी मात्र फारसं न पटून म्हणाली. त्यावर मनू काही बोलण्याआधी अवीच म्हणाला. नाही आजी, शी इज राईट. जर तिला एखादी क्वालिटी इम्पॉर्टंट वाटते तर माझं कर्तव्य आहे तिची इच्छा जपणं. मला यातलं फारसं काही येत नव्हतं, पण मी दीदी आणि आईच्या ट्रेनिंग नंतर ॲटलिस्ट पोहे बनवू शकतो आता. तुम्ही प्लीज बनवू द्या ना मलाच, माझी मनापासून इच्छा आहे हो. आवीने मात्र आजीला असं काही पटवलं की शेवटी आजीचा नाईलाज झाला. मनूनेही खुणेनेच आजीला मी आहे मदत करायला असं म्हणत आश्वस्त केलं. तशी आजी सुद्धा कौतुकाने नाच जावयाच्या हातचे पोहे खायला तयार झाली. आजी तू इथे बस, आपण गप्पा मारूया, मी देते त्याला सगळं साहित्य काढून, डोंट वरी, मनू आजीपाशी खुर्ची आणत म्हणाली. आजीने होकार दिला आणि ती एकीकडे अवीच्या हालचाली कौतुकाने निहाळत मनूसोबत बोलू लागली. बरं का मनू, अविनाश सोबत जशी मैत्री केली आहेस ना, तशीच त्याच्या आईसोबत, वहिनीसोबत, दीदीसोबत सुद्धा करण्याचा प्रयत्न कर हो. कुठल्याही नात्याचा पाया जेव्हा मैत्री असते ना, तेव्हा ते नात्याचे बंध आपसूक जपले जातात. त्यात हेवेदावे, स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर असं काही उद्भवण्याची शक्यता आपोआपच कमी होते. तेव्हा जमलं तर नव्या घरात पाऊल टाकतानाच आधी सगळ्यांची सखी होऊन जा, मग बाकी नात्यांची वीण आपोआप घट्ट होईल, आजी मायेने तिला सांगत होती. आजी तुझं म्हणणं पटतंय ग मला, पण ही 1 वे प्रोसेस नसणार ना ग, 2 वे प्रोसेस असते ही. मी माझ्याकडून हात नक्कीच पुढे करेन मैत्रीचा, पण समोरून तसा प्रतिसाद सुद्धा मिळायला हवा ना. आणि त्यासाठी आमची फ्रिक्वेन्सी, आमच्या वाइब्स मॅच व्हायला हव्या. त्या नाही झाल्या तर याची भीती वाटते ग. मनूने एकीकडे डोळे मोठे करत कांदे आणि मिरच्या मीच कापणार असं नजरेनेच अविनाशची हट्ट धरत त्याला पोहे तेवढे भिजवायला सांगत इकडे आजीला आपल्या मनातली शंका बोलून दाखवली. अवी मात्र कौतुकाने तिच्या या छोट्या छोट्या छटा अपूर्वाईने न्याहाळत तिच्या अजूनच प्रेमात पडत होता. इकडे मात्र आजी मनूच्या शंकांचं निरसन करण्यात मग्न होती. तुझी शंका अगदी रास्त आहे बघ,
साध आणि प्रतिसाद दोन्ही आवश्यक आहे, तरच अपेक्षित परिणाम दिसतो. तू म्हणालीस तसं फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला हवी हे सुद्धा अगदी खरं आहे बरं का. पण समजा ती नाहीच जुळली काही बाबतीत आणि पूर्ण निखळ मैत्री शक्य नसली तरी किमान आपल्या बाजूने शत्रुत्व निर्माण होऊ नये, तेढ निर्माण होऊ नये याची काळजी तर घेऊच शकतो ना ग आपण. एकमेकांच्या मतांचा आदर राखून, वेळच्या वेळी बोलून, मनातलं किलमिश दूर सारून. काय कळतंय ना मनू मला काय म्हणायचंय? आजी तिच्या अनुभवाने आलेलं ज्ञान मनूच्या स्वाधीन करत म्हणाली. हो आजी, नुसतं कळत नाहीये तर अगदी कोरला जातोय मनावर तुझा प्रत्येक शब्द. तू सांगतेसच इतकं सहज सोपं करून. आजी तुला कसं जमतं ग सगळं इतकं छान सांगायला? मनू आपल्या आजीकडे पाहत कुतूहलाने म्हणाली. अवी जो पोह्यांच्या फोडणीची तयारी करत आजीचं बोलणं मन लावून ऐकत होता, त्याच्याही चेहऱ्यावर आजीसाठी कौतुक मिश्रित स्मित पसरलं होतं. अगं, कारण मी आधी म्हणाले तसं प्रत्येक स्त्री या सगळ्यातून जाते. तुझी ही आजी सुद्धा या अवस्थेतून गेलीये बाळा. माझं लग्न तसं तेव्हाच्या प्रथेप्रमाणे लवकर झालेलं. लग्नानंतर काही वर्ष मी माहेरी होते आजीच्या तालमीत. स्वयंपाकापासून विणकाम, भरतकामापर्यंत सगळं निगुतीने कसं करायचं हे तिनेच शिकवलं मला. जेव्हा न्हाण आल्यावर माझी पाठवणी झाली ना सासरी, तेव्हा माझ्या आजीने अगदी हाच कानमंत्र दिला होता बघ मला, सखी हो सुखी होशील. तेव्हा फारसं कळलं नाही, पण संसारात पडले आणि हळूहळू उमगत गेलं की अरेच्या, यशस्वी संसाराचं रहस्य आजीच्या या 4 शब्दातच तर दडलंय. आजी जुन्या आठवणी सांगत तिच्या आजीच्या आठवणीने हळवी होत म्हणाली. खरंच ग आजी, प्रत्येकीने असा विचार केला आणि आपण स्त्रिया जर एकमेकींच्या मैत्रिणी झालो तर कितीतरी घरात दिसणारे संघर्ष, स्पर्धा, चढाओढ कमी होतील ना. आपण जर एकमेकींच्या जागी स्वतःला ठेवून कुठल्याही प्रसंगाकडे बघितलं तर आपल्याला दुसरी बाजू दिसेल आणि वाद, मतभेद विकोपाला जाणारच नाहीत. किती सुंदर होईल असं होऊ शकलं तर. आजी, मी खूप नशीबवान आहे की मला असा सुंदर विचारांचा वारसा मिळतोय तुझ्या रूपाने. तुझ्याशी बोलून अगदी हलकं वाटतंय बघ. तू माझ्या मनातल्या सगळ्या शंकांचं व्यवस्थित निरसन केलंस. खरंच यू आर द बेस्ट. मी म्हणाले होते ना अविनाश, माझी आजी खूप ग्रेट आहे. मनू हात धुवून आजीपाशी येत तिला मिठी मारत अभिमानाने म्हणाली. तुझी नाही, आपली आजी. आवी पोह्यांवर झाकण ठेवत मनापासून म्हणाला. तशी आजी समाधानाने हसली. हात स्वच्छ धुवून आजीकडे येत आजीचा हात हातात घेत आता तो सुद्धा बोलू लागला. आजी, खरंच मनापासून थँक्स. तुम्ही मला बोलावलं नसतं तर मलाही हा महत्वाचा पैलू गवसला नसता. दरवेळी मुलींनीच सगळी नाती जपायची असतात असा आग्रह दिसतो आपल्याकडे, पण ती अपेक्षा मुलांकडून फारशी केली जात नाही. कारण मुलींना सासरी राहायला जायचं असतं, मुलांना नाही. पण तरीही मला वाटतं लग्न हे जर 2 कुटुंबांचं मिलन असेल तर आम्हा मुलांची पण काही कर्तव्य असतातच ना. आजी, तुम्ही सांगितलेला सल्ला ना मला सुद्धा खरंच तितकाच मोलाचा वाटतोय. मी कायम लक्षात ठेवेन आणि माझ्या सासरच्या मंडळींचा फक्त जावई न होता घरातला सदस्य होण्याचा, त्यांचा आधार होण्याचा, त्यांच्या टेन्शनचं कारण नाही तर समाधान होण्याचा कायम प्रयत्न करेल. अविनाश अगदी मनापासून बोलत होता आणि त्याचं ऐकून आजी आणि मनू दोघींचेही चेहरे आनंद आणि समाधानाने उजळून आले होते. ज्या घरातली तरुण पिढी तुमच्यासारखी विचारी असेल त्या घरात कायम समाधान नांदेलच असं म्हणणार नाही मी, कारण तुमच्या इतकाच आमच्या पिढीचा, वडीलधाऱ्यांचा तसा सकारात्मक प्रतिसाद सुद्धा महत्वाचा आहे हो सगळ्यात. पण समतोल साधण्यासाठी जर तुमची पिढी आग्रही भूमिका घेत असेल ना तर नक्कीच हे कौतुकास्पद असेल. आजी आता दोघांच्याही डोक्यावरून मायेने हात फिरवत कौतुकाने म्हणाल्या. आपली पुढची पिढी फक्त आपल्या विचारांचा वारसा पुढे नेणार नाही तर त्याला आधुनिकतेची झळाळी देत त्यात तितक्याच प्रगल्भ अशा स्वविचारांची सुद्धा भर घालणार या जाणीवेने आजीच्या चेहऱ्यावर अतीव आनंद आणि समाधान ओसंडून वाहू लागलं होतं. आजीची तंद्री भंगली ती अवीच्या आवाजाने. मुलगा पसंत आहे ना? पोह्यांची प्लेट आजी आणि मनूसमोर धरत अविनाश हसून विचारत होता. पोह्यांचं काय घेऊन बसलास? पदार्थ आहे तो, त्यात कमी जास्त होत राहणार. मुलाचे विचारच एवढे सुंदर असल्यावर त्या मुलाला कोणी नाकारू शकतं का? हो ना ग आजी? भारावलेली मनू डोळ्यातले आनंदाश्रू पुसत आणि पोह्यांचा घास अवीला भरवत गहिवरल्या स्वरात म्हणाली.
आजीनेही कौतुकाने मनोमन दोघांची दृष्ट काढत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. आजीसारखं मार्गदर्शन आणि अविनाशसारखा जोडीदार असे सुंदर व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती आहेत या जाणीवेने आता मनूच्या मनातलं काळजीचं सावट विरून गेलं होतं. अवीच्या आणि आजीने दिलेल्या कानमंत्राच्या साथीने आता ती सज्ज होती पुढील नव्या प्रवासासाठी, सखी होऊन नाती जपण्याचा मनापासून प्रयत्न करण्यासाठी. सखी ही समीक्षा केनोडकर यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतात कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.